मी डॉक्टर फुला बागुल, शिरपूर, जिल्हा धुळे येथून बोलतोय. हा कार्यक्रम पाहणाऱ्या समस्त बंधू भगिनींना जय संताजी. म्हणे संतू तेली या फेसबुक पेजवर आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आयोजकांनी या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुंफण्यासाठी मला सांगितलं. सर्वप्रथम मी सर्व आयोजकांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि हा खूप चांगला उपक्रम सुरू केल्याबद्दल समस्त आयोजकांना मी या ठिकाणी कौतुकाचं 2 शब्द त्यांच्यासाठी मी वापरतो, त्यांचं कौतुक करतो. मला जो विषय देण्यात आलेला आहे तो संत श्रेष्ठ संत भूषण तैलिक संत संताजी जगनाडे महाराज यांचे अभंग आणि या अभंगांची भाषाशैली, त्या अभंगांमधील वाङ्मयीन अंगाने जाणवणारी काही वैशिष्ट्ये, असा विषय घेऊन आज आपल्यासमोर हे व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प मी या ठिकाणी गुंफतो आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गाण्याचे अभंग ही जी निर्मिती आहे, या निर्मितीमध्ये जवळपास 85 अभंग हे संताजी जगनाडे महाराज यांच्या हातून त्यांची निर्मिती झालेली आहे. या अभंगांना गाण्यावरील अभंग असं म्हटलं जातं. साहजिकच संतू तेली संताजी जगनाडे महाराज यांचा पारंपरिक व्यवसाय हा तेलघाणीचा असल्यामुळे त्या तेलघाण्यावर बसून ईशचिंतन करीत असताना त्यांना जी काही निर्मितीची संधी मिळाली, त्यातून त्यांनी हे घाण्यावरचे अभंग लिहिलेले आहेत. या घाण्यावरच्या अभंगांमध्ये कोणकोणत्या पद्धतीची वाङ्मयीन वैशिष्ट्ये आपल्याला जाणवतात, कोणकोणत्या प्रकारची भाषिक वैशिष्ट्ये आपल्याला जाणवतात, त्याचा विचार मी आपल्यासमोर ठेवतो आहे. मित्रांनो, आपल्याला त्यांच्या अभंगातून जाणवणारी मोक्ष प्राप्तीची तळमळ ही फार महत्वाची आहे. तेव्हा हा त्यांचा जीवन दृष्टिकोन आहे. माणूस का जगतो, कशासाठी जगतो, आपल्या जगण्याचं प्रयोजन काय, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न जीवन दृष्टिकोनाशी निगडीत आहे. आणि म्हणून त्यांच्या अभंगातून जीवन दृष्टिकोन हे महत्वाचं वाङ्मयीन वैशिष्ट्य आपल्या नजरेसमोर येतं. त्यांचा जो अभंग आहे क्रमांक 3, घानाची घेऊनी बैसलासी बुधा जन्मा पाठीमागे का गेला, किंवा अभंग क्रमांक 5 असेल, संतू म्हणे आपुल्या कृपेचा प्रसाद द्यावा मज लागी वारंवार, किंवा अभंग क्रमांक 8 असेल, संतू म्हणे वनमाळी चुकवा जन्माची ही पाळी. हे जे 3 अभंग आहेत, या अभंगातून चौथा अभंग जो आहे अभंग क्रमांक 20, सद्गुरु वाचोनी दाखविना कोणी संसार मोहनी पडली असे. हे जे 4 अभंग आहेत, त्या 4ही अभंगातून त्यांचा जो जीवन दृष्टिकोन आहे तो अगदी सुस्पष्ट होतो. काय आहे हा जीवन दृष्टिकोन? हा जीवन दृष्टिकोन आहे त्यांचा की मोक्षप्राप्तीचा. माणसाने जीवन का जगावं, तर मोक्षप्राप्तीसाठी जगावं. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून माणसाची कायमची मुक्तता व्हावी, त्याला मोक्ष मिळावा, यासाठीच तर मानवी जीवन जगायचं असतं. हा जो जीवन दृष्टिकोन आहे अभंगातून निश्चितपणे आपल्यासमोर येतो. मित्रांनो, तेली जातीमध्ये जन्माला आलेल्या संताजी जगनाडे महाराजांनी पारंपरिक हा तेलघाणीचा व्यवसाय केलेला आहे. घाण्यावर बसून तेल काढता काढता संताजी महाराजांनी अभंग निर्मिती केली. पण इतर जे बांधव आहेत, समाज बांधव आहेत, तेली बांधव आहेत, त्यांची देखील तेलघाणी त्या ठिकाणी आहे. या उदरभरणाच्या व्यवसायाव्यतिरिक्त विठ्ठल नामाचा व्यवहार इतर बंधू करीत नाहीत आणि म्हणून त्यांचा जन्म वाया गेला, असं महाराज या ठिकाणी म्हणतात. मानवी जन्मातच ईशभक्ती आणि पर्यायाने पुण्यप्राप्ती शक्य असल्याने तो सर्वार्थाने भक्तीमध्येच व्यतीत करावा. मानवी आयुष्य हे सर्वार्थाने भक्तीमध्येच आपण व्यतीत केलं पाहिजे. हा संताजींचा
वारकरी पंथाशी निगडीत असलेला जीवन दृष्टिकोन आहे. ईश्वर कृपेशिवाय एकही दिवस वाया जाऊ नये ही आस वारकरी संप्रदायिकांप्रमाणे संताजींना सुद्धा आहे. 84चा फेरा चुकावा, पुन्हा गर्भवास येऊ नये, मोक्षाची प्राप्ती व्हावी हा जीवन दृष्टिकोन संताजींचा होता. म्हणून वनमाळीस ते तशी विनंती करतात. इतर संतांप्रमाणेच संताजींनीही जीवनातील सद्गुरूचं स्थान अधोरेखित करून संसार वृत्ती तिरस्कारजन्य मानली आहे. संसाराची मोहनी हा जो त्यांच्या अभंगातून आलेला उद्गार आहे तो संसाराचा निषेध व्यक्त करणाराच तो पदबंध आहे. मित्रांनो, त्यांचा जीवन दृष्टिकोन आपण जेव्हा खोलात पाहतो तेव्हा कळी काळाची भीती संतांना नसते. कळी काळाची भीती नाही आहे. भक्ती, शांती, नामस्मरण, सदाचरण या योगे ते यमास भीक घालीत नाही. नरकात जायचे नसेल, मृत्यूची भीती नष्ट करायची असेल तर भक्ती करण्याचा उपदेश संताजींनी आपल्या अभंगातून दिलेला आहे. आणि भक्ती हे सुद्धा वाङ्मयीन मूल्य आहे. वाङ्मयीन मूल्य आहे. संतू म्हणे धरा शांती तुम्ही देही, नरकाचे डोही जाऊ नका. अभंग क्रमांक 42. संतू म्हणे माझ्या घाण्याची ती शिळ देते तिळगुळ यमा हाती. अभंग क्रमांक 43. संतू म्हणे शांती ज्यांनी सोडी आली तेथे उडी आली यमाजीची. अभंग क्रमांक 44. संताजींच्या शांती या मूल्याचा अर्थ उदरभरणासारख्या अतिक्षुद्र व्यापारासाठी स्पर्धा आणि संघर्ष करणाऱ्या अमानवी वर्तणूक जे करतात त्यांच्या कसं लक्षात येईल? कसं लक्षात येईल? जे शांती सोडून देतात त्यांना यमाची भीती असते. जे शांती धारण करतात त्यांना नरकाची भीती कशी राहील? आणि मग ते साहजिकच यमाच्या हाती तिळगुळ देतात. यमालाही परत पाठवण्याची क्षमता संतांना प्राप्त होते. संताजीला ती प्राप्त झालेली आहे. का झाली ही शक्ती प्राप्त? साहजिकच अहिक्तेपासून त्यांनी अलिप्तता धारण केलेली होती आणि कुठल्याही प्रकारचा मोह त्यांच्या मनामध्ये शिल्लक नव्हता. म्हणून यमाची भीती त्यांना नव्हती. अहिक्तेच्या मोहामध्ये जे अडकतात त्यांना कुठली मुक्ती, त्यांना कुठली मोक्ष? हा निवृत्ती मार्गी संतांचा विचार हाच संताजींचा जीवन दृष्टिकोन आहे. संतू म्हणे हे जोखड वाईट याचा येवो वीट सर्वा लागी. अभंग क्रमांक 51. जन्मोनिया इहलोकी काय केले. अभंग क्रमांक 63. किंवा संसाराकरिता जन्म वाया गेला. अभंग क्रमांक 65. या सगळ्या अभंगातून अहिक्तेचा तिरस्कार, अहिक्तेपासूनची अलिप्तता आणि निर्मोहीपणा ही तत्व संताजींच्या जीवन दृष्टिकोनाचाच भाग आहे असं आपल्या लक्षात येईल. प्रपंच हा भक्ती मार्गातला बाधा घटक आहे. या प्रपंचरूपी जोखडाचा वीट सर्वांनाच यायला हवा. प्रपंचाच्या नादामध्ये हा अनमोल मानवी जन्म वाया जाऊ नये हा संताजींचा विचार. हीच तर त्यांची जीवन दृष्टी आहे. हाच तर त्यांचा जीवन दृष्टिकोन आहे. घाण्यावरील शेवटच्या अभंगामध्ये हा जीवन दृष्टिकोन अधिक अधोरेखित करताना संताजी असं म्हणतात, जन्म व्यर्थ जातो हा घाना नेनता. काय तुझा आता सांगू वर्म, किंचित तो अर्थ जरी भरे म्हणा, मग त्याच्या अज्ञाना पार काय. संतू म्हणे मी तो देहीची पाहिले, पुढील चुकविले गर्भवास. अभंग क्रमांक 85. मानवी जन्म देण्यामागे ईश्वराचा काही हेतू असतो, काहीतरी हेतू असला पाहिजे. हे ज्याला कळाले तो ज्ञानी मनुष्य हा जन्म घाण्याच्या बैलासारखा वाया जाऊ देणार नाही, व्यर्थ जाऊ देणार नाही. मानवी जन्माला सत्कारणी लावणाऱ्याला यमाची भीती आणि यमाचा जाच उरत नाही. संताजींनी हे मर्म ओळखलेलं होतं आणि त्यातून ईश चिंतन केलेलं होतं आणि पर्यायाने त्यांनी गर्भवास चुकवलेला होता. अहिक्तेचा तिरस्कार, निर्मोहीपणा, ईश चिंतनासाठी मानवी जन्म आणि पुन्हा गर्भवासाची शक्यता शून्य करणे, या 3 गोष्टी संताजी जगनाळे यांच्या जीवन दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी होत्या. मित्रांनो, त्यांच्या अभंगातून जाणवणारं दुसरं वाङ्मयीन वैशिष्ट्य, पहिलं आपण बघितलं जीवन दृष्टिकोन. दुसरं वैशिष्ट्य आहे हे एक दुसरं वाङ्मयीन वैशिष्ट्य आहे की हे प्रांजळ आत्मकथन आहे. प्रांजळता, आत्मकथनाची प्रांजळता. मित्रांनो, एकूणच संत वाङ्मयाचं हे विवेकछेदक लक्षण आहे. अगदी आर आणि पार, पारदर्शकपणे आपल्या मनातले विचार संत मांडत राहतात. हे आत्मकथन प्रांजळ आहे. संताजींची रचनाही याला अपवाद नाही आहे. मनाचे कंगोरे उलगडून दाखवणं,
सर्व प्रकारची मनोभावनिक आंदोलन अभिव्यक्त करणं, स्वदोषांची कबुली सहजपणे देणं, श्रेय नाकारणं, मनोगंडांसह आध्यात्मिक अधिकाराचा निर्देश करणं, विठ्ठला संबंधीचा कृतककोप व्यक्त करणं इत्यादी स्वरूपाचं आत्मकथन प्रामुख्याने संत वाङ्मयामध्ये आढळतं. संताजी जगनाडे महाराज यांच्या आत्मकथनाचा जो पोत आहे तोही अगदी असाच आहे. घाण्यावरील अभंगात त्याची काही स्थळं आपल्याला अशी सापडतात. मजसी ब्रह्मज्ञान काही नाही, आपुल्या कृपेने होईल सर्व काही. अभंग क्रमांक 4. भक्ती ते माऊली माझे नच पोटी, भक्ती ते माऊली माझे नच पोटी, जाणे उठा उठी देवराया. हा अभंग क्रमांक 5. जन्मलो मी कुठे सांगता नये काही, निरंजन निराकार आधार नवता ठई. अभंग क्रमांक 8. मज मागे घाणा सांगे द्वारकेचा राणा, मज मागे संसार सांगे रुक्मिणीचा वर, मज मागे घेव देव सांगे रुक्मिणीचा राव, मज मागे निद्रा आहार सांगे उमा सारंगधर. सगळ्यांच्या मागे संसार आहे, सगळ्यांच्या मागे असा प्रपंच आहे. मग आता या सगळ्या प्रकारच्या अभंगातून हे त्यांचं आत्मकथन प्रांजळ आहे हे आपण कसं ठरवणार? मित्रांनो, संताजींनी स्वतःच्या अज्ञानाची कबुली अगदी स्पष्टपणे दिलेली आहे, अगदी स्पष्टपणे दिलेली आहे. परमेश्वर कृपेनेच ब्रह्मज्ञान होऊ शकेल असं ते म्हणतात आणि ती अपेक्षाही ती व्यक्त करतात. मी उठसूट देवाला भेटतो, पण भक्ती माऊली माझ्या पोटातच नाही अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिल्यामुळे त्यांचे अभंग हे प्रांजळ आत्मकथनाचा स्तर गाठतात. मित्रांनो, मी कुठे जन्मलो हे मला सांगता येणार नाही, मला कुठलाही आकार नाही, कुठलीही दृष्टी नाही, कुठलाही आधार नव्हता असंही जेव्हा ते सांगतात तेव्हा ते प्रांजळपणे आपल्या दोषांची कबुली देतात. भक्ती मार्गावरील आपण अजान प्रवासी आहोत. आपण घाना, संसार, धनाची देवघेव, निद्रा, आहार यांसारख्या अशाश्वत गोष्टींमध्येच अडकून पडलेलो आहोत याची प्रांजळ कबुली जेव्हा संताजी महाराज घाण्याच्या अभंगातून देतात तेव्हा त्यांचं हे अभंग, त्यांचं आत्मकथन प्रांजळ आहे आणि हा प्रांजळपणा, हा वाङ्मयीन गुण आपल्याला त्या ठिकाणी दिसते. म्हणून त्यांची एकूण अभंग निर्मिती पारदर्शक आहे. पारदर्शकता हा सुद्धा वाङ्मयाचा गुण त्या ठिकाणी आहे. आता त्याच्या पुढचा तो गुण आहे वाङ्मयीन गुण त्यांच्या अभंगातून येणारा, तो आहे घाण्याचे मांगल्य. त्यांनी घाणा हा प्रतीक रूप म्हणून आपल्या समोर ठेवलेला आहे. ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, तेली या व्यवसाय निदर्शक जातीत जन्मास आलेल्या संताजींनी परंपरेने उदरनिर्वाहाचं साधन म्हणून मिळालेला जो तेलघाणा आहे त्याला मांगल्याचं कोंदण दिलेलं आहे आणि मांगल्याच्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. त्याची व्यावसायिक उपयोगिता क्षणभर बाजूला ठेवूया, पण आध्यात्मिक निरूपणाचं रूपक म्हणून, प्रतीक म्हणून त्यांनी घाणा अभंगामध्ये अधोरेखित केलेला आहे. त्याच्या बहुअर्थ प्रसव क्षमतेला त्यांनी वाङ्मयीन मूल्य दिलेलं आहे. घाणा हा शब्द जेव्हा प्रतीक म्हणून त्यांच्या अभंगामध्ये येतो तेव्हा त्या घाण्याचं मांगल्य तर वाढतच वाढतं, पण त्याची जी अर्थ प्रसव क्षमता आहे ती अर्थ प्रसव क्षमता वाङ्मयीन उंची गाठते, तिला वाङ्मयीन मूल्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. अमुचा तो घाना त्रिगुण तिळाचा, नंदी जोडी येला मन पवनाचा, भक्ती हो भावाची लाट टाकीली, शांती शिळा ठेविली विवेकावरी, सद्बुद्धीची वड लावुनी विवेकास, प्रपंच जोखड खांदी घेतले. हा जो अभंग क्रमांक 10 आहे किंवा अभंग क्रमांक 11 सुद्धा, की त्याच्यातून आपल्याला त्यांनी घाण्याचं मांगल्य कसं अधोरेखित केलं आणि घाण्याला प्रतीक रूप बनवल्यामुळे त्या घाण्याच्या प्रतीकाची जी अर्थ प्रसव क्षमता आहे ती कशी वाढलेली आहे आणि तिला कसं वाङ्मयीन मूल्य हे प्राप्त झालेलं आहे. देह क्षेत्र घाणा ऐका त्याच्या खुणा, गुदस्थान जाना उखलते, स्वाधिष्ठानावरी मन पुरचक्र, बिंदू दंत चक्र आणू हात, 21 मणी खांब जो रोविला, सुतारतो भला विश्वकर्मा, मनाशी जुंपले फेरे खाऊ दिले, तेल हाता आले सुटे मन, संतू म्हणे माझा घाना हो देहात, चालवी आपोआप पांडुरंग. अभंग क्रमांक 11. मानवी शरीर हे तेल घाणी सदृश असून या शरीरातील मन, विचार, भक्तिभावपूर्ण संयत असावेत तरच या तेलघाणीतून चैतन्याचे तेल निघेल. म्हणजेच संयमी मनाच्या मंथनातून
मानवी कल्याणाचे अध्यात्म विचार बाहेर पडतील. जसा तेलासाठी घाणा तसे सुविचारासाठी सत्कृत्यासाठी शरीर आहे. तेल घाण्यातून ढेप निघते, म्हणजे तेलाच्या तुलनेमध्ये ढेप हा थोडासा निरुपयोगी पदार्थ, तेलाच्या तुलनेत निरुपयोगी आहे. ही ढेप बाहेर टाकली जाते. तद्वत मानवी शरीरातून टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात. जीवनसत्व शोषून शरीराचे व मनाचे पोषण करणारे हे मानवी शरीर ज्या पद्धतीने शरीरातून तेलघाणीतून ढेप बाहेर टाकली जाते, त्या पद्धतीने आपल्या मानवी शरीरातून विकार जे आहे ते विकाररूपी विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. जीवनसत्व शोषून शरीराचे व मनाचे पोषण करणारे हे मानवी शरीर एक प्रकारे तेलघाणाच आहे. तेलघाण्याचे आणि मानवी शरीराचे कृती व परिणाम साधर्म्य येथे संताजींनी निर्देशित केलेलं आहे. या ठिकाणी संताजींनी एरवी अशा रीतीने संताजी महाराजांनी एरवी उपेक्षेने संबोधल्या जाणाऱ्या घाण्याला मांगल्य दिलेलं आहे. शरीररूपी घाण्याचे महात्म्य व अध्यात्मासाठीचे उपयोगित्व त्यांनी सिद्ध केलं. घाण्यामध्ये तेलबियांचं चर्वण होत असताना हा जो करकर असा आवाज येतो, या करकर या आवाजाला सुद्धा संतांजींनी मांगल्याचं कोंदण दिलेलं आहे. घाण्याचा करकरा पुसलासी मज तरी तुकया गुद सांगू आता, दशनाद होती सर्वांचे ब्रह्मांडी तुझे काय पिंडी वाजतात. संतू म्हणे माझ्या घाण्याचा करकरा दशनादाचा तो खरा जगा माझी. अभंग क्रमांक 15. हा जो घाण्याचा चर्वणाचा आवाज आहे, त्या चर्वणाच्या आवाजाचंही चिंतन संताजी महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. ईश्वर स्पर्शित अशा सर्व सजीवांच्या पिंडीतून म्हणजे देहातून एक अनाहत नाद सातत्याने होत राहतो. या दशनादाचे साम्य घाण्याच्या नादाशी संताजींनी कल्पिलेलं आहे. तेलघाणा हे मानवी शरीर असे कल्पून रूपकात्मक असा अभंग संताजींनी हा लिहिलेला आहे. आणि तो घाणा कोणता सादर, सोहम ब्रह्मध्वनी अनुहात गजर. ब्रह्मांड शिखरी ठोक वाजे, दशनाद होती सर्वांचे ब्रह्मांडी. संतू म्हणे हा तो देवाघरचा घाणा, सद्गुरू वाचुनी कळे नाच कोणा. अभंग क्रमांक 14. मानवी शरीर हा देवाघरचा घाणा आहे. मानवी देहातून येणारा गजर आणि घाण्याचा नाद हे दोन्ही साधे आवाज नाहीये. हा नाद साधा नाही आहे, साधा आवाज नाहीये, ते ब्रह्मध्वनी आहे. ब्रह्मांडाच्या टोकापर्यंत हा नाद पोहोचतो. मानवी शरीराचे अध्यात्मातील महत्वच एका अर्थाने तेलघाण्याच्या रूपकाच्या साह्याने संताजी महाराजांनी अधोरेखित केलेलं आहे. या घाण्याचं मांगल्य कथन करताना महाराज म्हणतात, निंदक हा घाणा म्हणावा तो जरी, विवाहा भितरी फिरे कैसा. ब्राह्मण पुरोहित अनिक तो जोशी, भरा आधी घाणा म्हणती सर्वांची. भरल्या वाचुनी कार्यसिद्धी नाही, शोधून या पाही. संतू म्हणे. अभंग क्रमांक 12 किंवा अभंग क्रमांक 13 मध्ये सुद्धा आपण बघतो घाण्याचं मांगल्य. श्रीकृष्णाचे लग्नी भरियला घाणा, म्हणवेना कोणा निंदक तो. संतू म्हणे म्या तो भरियला घाणा, सिद्धीस तो नेला पांडुरंगे. घाणा आणि घाण्याचा बैल या निंदा करण्याच्या, त्याज्य वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी राहिल्या असत्या तरी विवाहासारख्या शुभ प्रसंगाच्या प्रारंभी घाणा भरून फिरविला गेला नसता. हे घाण्याचं मांगल्य आहे. तो भरल्याशिवाय कार्यसिद्धी होत नाही लग्नामध्ये. द्वापार युगातही कृष्ण विवाह प्रसंगी घाणा भरला गेला होता. संताजी जगनाडे यांनी अभंगातून घाणा हा असा मांगल्यस्थानी विराजमान केलेला आहे. आध्यात्मिक संदर्भाने पाहू जाता घाण्याचा बैल म्हणजे परिणामशून्य जीवन असं रूढ अर्थाने मानलं जात असतानाही घाण्याचं आणि त्याच्या आवाजाचं मांगल्य, करकरा हा जो आवाज आहे चर्वणाचा, या आवाजाचं मांगल्य संताजींनी प्रस्थापित केलं ही योगदानात्मक कामगिरी त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो, संताजींच्या अभंगांवर आणि एकूण जीवनावर संत तुकारामांचा प्रभाव आपल्याला सहजपणे पाहता येतो. त्याच्या कोणत्या अभंगांवर संत तुकारामांच्या अभंगांच्या शैलीचा किंवा आशयाचा प्रभाव आहे हे देखील आपल्या ठिकाणी म्हणता येतं. मित्रांनो,
आता दोन अभंग आपण त्या ठिकाणी बघूया. एक महिपती ताराबादकर यांच्या भक्त लीलामृत नावाच्या ग्रंथामध्ये 13व्या अध्यायामध्ये दोन अभंग आहेत ते याप्रमाणे आहेत. तुकयाच्या सवे वैष्णवजन श्रेष्ठ निधडे असती कोठे कोठे, संताजी तेली बहुत प्रेमळ अभंग लिहिता बसे जवळ. त्याच्यानंतर एक 33व्या अध्यायातला एक अभंग आहे भक्त लीलामृत मधला. दुसरा संताजी जाण उपनाव जगनाडे या कारणे, चाकण होता बहुत दिन तुकयाशी मग शरण आला. या दोन प्रासादिक अभंगातून संताजींचं तुकोबांशी असलेलं समकालीनत्व आपल्याला सुस्पष्ट होतं. काही टीकाकारांनी हे समकालीनत्व नाकारलेलं आहे आणि म्हणून हे भक्त लीलामृत मधले महिपती वा ताराबादकरांच्या त्या ग्रंथातला हा पुरावा फार महत्वाचा आहे. या दोनही अभंगातून ही गोष्ट अगदी सुस्पष्ट होते की संत तुकाराम महाराज संत जगनाडे महाराज समकालीन होते. मित्रांनो, त्याच्यानंतर एक जो अभंग आहे तो चमत्काराच्या अंगाने जाणारा आहे. स्पष्ट केलं पाहिजे. चारिता गोधन माझे गुंतले वचन, आम्हा येणे झाले एका तेलिया कारणे, तीन मुष्टी मृत्तिका देख तेव्हा लोकविले मुख, आलो म्हणे तुका संतू न्यावया विष्णू लोका. संत म्हटले की त्या ठिकाणी अनुयायी चमत्कारांची त्या ठिकाणी जोड देतात. तेव्हा आपण या गोष्टीकडे चमत्काराच्याच अंगाने बघायला हवं. मित्रांनो, आता याचा चमत्कार जरी आपण बाजूला टाकूया, पण त्यातलं निदान काही गोष्ट तर मान्य करूया. कोणती गोष्ट आहे ती मान्य करण्यासाठी? ती आहे की चारिता गोधन माझे गुंतले वचन. गोधन गाई चारत असताना मी संताजीला एक वचन दिलेलं आहे. याचाच अर्थ असा होतो की गाय चारत असताना दोघी सोबत होते, संत तुकाराम आणि संत जगनाडे महाराज. तेव्हा संत तुकाराम हे संत जगनाडे महाराज हे संत तुकारामांच्या समकालीन होते, याच्याबद्दल कुठेही शंका येऊ नये. मित्रांनो, आता संत तुकारामांच्या अभंग शैलीचा प्रभाव जगनाडे महाराज यांच्यावर कसा आहे? अभंग क्रमांक 51 आपण बघूया. संसाराचे धरून जोखड, जिजाबाई याच्यासाठी रडे, तुकाच्या नावे पुढी खडे, विठ्याशी बोटे मोडे कडकडे, संतू म्हणे हे जोखड वाईट, याचा एव वीट सर्वाला. अध्यात्माकडे झुकलेल्या नव्हे विठ्ठलमय झालेल्या संत तुकारामांचा आणि त्यामुळे अस्वस्थ असलेल्या जिजाबाईंचा कोप अथवा रुदन समकालीन अशा संताजी जगनाडे यांनी प्रत्यक्षातच अनुभवला असल्याने संसाराचे जोखड वाईट या निर्णयाप्रत संताजी जगनाडे महाराज येतात. तुकाराम समकालीनत्व आणि तुकारामांचा प्रभाव या दोन्ही अंगाने या अभंगाकडे आपण पाहू शकतो. जन्मोनिया इहलोकी काय केले, पुष्कळच ते धन मिळविले, आणि मिळविले वतनवाडीशी, रांडा आणि पोरा अवघ्याशी. हा अभंग क्रमांक 63. आता संत तुकारामांच्या अभंगातील रांडा पोरा हा जो पदबंध आहे, हाच पदबंध जगनाडे महाराज यांनी अभंग क्रमांक 63 मध्ये योजला आहे. हा प्रभाव आहे, हा संत तुकारामांचा, त्यांच्या शैलीचा, त्यांच्या अभंगांच्या आशयाचा जो प्रभाव आहे तो हा अशा पद्धतीने आपण अभंग क्रमांक 63 वर बघू शकतो. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी, हे संत तुकोबांचं वचन जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या या अभंगाशी साधर्म्य दाखवणाराच एक अभंग असा आहे संताजी जगनाडे महाराजांचा. तुझ्या सांगाती येते काही काही, कोणी येत नाही बापा आणि माई, सोयरा न येतो बंधूही येईना रांडा पोरे अंतकाळी. अभंग क्रमांक 64 गाण्याचे अभंग. मग जगनाडे महाराजांचा हा अभंग आणि तुकारामांचा अभंग जन हे सुखाचे दिल्या घेतलाचे, अंतकाळीचे नाही कोणी, या दोन्ही अभंगांचा आशय सारखा आहे आणि हा प्रभाव आहे संताजी जगनाडेंवर संत तुकारामांचा. मित्रांनो, जेव्हा आपण अनेक अभंग आहेत की ज्या अभंगातून आपण संत तुकारामांचा जगनाडे महाराजांचा जो प्रभाव आहे तो अगदी आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. मित्रांनो, पुढे जाऊया आपण. त्यांच्या अभंगातून येणारी जी शब्दशक्ती आहे, आपण भाषिक अंगाने जेव्हा विचार करतो जगनाडे महाराजांच्या अभंगांचा, तेव्हा त्यांच्या अभंगामध्ये व्यवसायनिष्ठ शब्द जास्त येतात. व्यावसायिकांची बोली, रजिस्टर्ड डायलेक्ट्स या अंगाने आपण त्याचं विश्लेषण करू शकतो, चिकित्सा करू शकतो. मित्रांनो, समाजातील विविध व्यावसायिक आपापल्या व्यवसाय क्षेत्रामध्ये जी विशिष्ट बोली बोलतात त्या बोलीला व्यावसायिक बोली, रजिस्टर्ड डायलेक्ट्स असं म्हटलं जातं. संत जगनाडे महाराज यांच्या घाण्यावरील अभंग या रचनेमध्ये
तेल निर्मिती या व्यवसायातील अनेक शब्द येतात. हे व्यवसायनिष्ठ शब्द प्रतीकांच्या रूपात येतात आणि अर्थातच त्यामुळे आशय अधिक समृद्ध होतो आणि त्याला वाङ्मयीन मूल्य लागतं. एक अभंग आपण घेऊया की ज्याच्यामध्ये रजिस्टर्ड डायलेक्ट्स म्हणजे व्यावसायिक बोली आहे, म्हणजे व्यवसायनिष्ठ शब्द रूपक बनून अभंगामध्ये कसे येतात. आमुचा तो घाना त्रिगुण तिळाचा, नंदी जोडियेला मनपवनाचा, भक्ती हो भावाची लाट टाकीयली, शांती शिळा ठेविली विवेकावरी, सुबुद्धीची वढ लावणी विवेकास, प्रपंच जोखड खांदी दिले. हा अभंग असेल. या अभंगामध्ये अनुक्रमे कोणकोणते व्यावसायिक बोलीतले शब्द येतात, कोणकोणते शब्द व्यावसायिक बोलीतले असून ते प्रतिकरूप म्हणून या अभंगामध्ये येतात. घाना, तीळ, नंदी, लाट, शिळा, वढ, जोखड, तेल हे व्यवसायनिष्ठ शब्द आहेत आणि ते प्रतीक म्हणून प्रतिकरूप आहेत या अभंगामध्ये. आणखी त्यांचा महाराजांचा अभंग आहे, अभंग क्रमांक 11. देह क्षेत्र घाणा ऐका त्याच्या खुणा, गुदस्थान जाना उखळते, स्वाधिष्ठानावरी मनपुर चक्र, बिंदू दंत चक्र आणू हात. हा जो अभंग क्रमांक 11 आहे याच्यामध्ये सुद्धा घाणा आणि उखळ हे व्यवसायनिष्ठ शब्द आलेले आहेत. त्याच्यानंतर आणखी एक अभंग आहे क्रमांक 21. त्याच्यामध्ये सुद्धा व्यवसायनिष्ठ शब्द त्या ठिकाणी येतात. त्याच्यामध्ये मनोभक्तीची करुणी लाठ, गुरु कृपेचा वसविला कठ, अशी ही संतू तेल्याची लाट, कळी काळाची फाट. या अभंगामध्ये अनुक्रमे पाचरी, खील, लाट, कढ हे व्यवसायनिष्ठ शब्द त्या ठिकाणी येतात आणि ते रूपक म्हणून सुद्धा आपल्याला विचारामध्ये घेता येतात. मित्रांनो, तेव्हा ज्या पद्धतीने शरीररूपी घाण्यामध्ये जो तीळ टाकायचा तो त्रिगुणात्मक हवा. वाऱ्यासारख्या चंचल मनाला नियंत्रित करायचं असेल त्यासाठी नंदी जोडला, म्हणजे त्याची चाल गोलाकार आणि ठराविक चाकोरीचीच ठेवली. गाण्याचा बैल चाकोरी सोडून जाऊ शकत नाही, तद्वत मनाला असं नियंत्रित ठेवायचं असतं. तेव्हा भक्ती भावनेची लाट त्या घाण्यामध्ये म्हणजे शरीरामध्ये टाकली पाहिजे आणि बियांचं चलवण चांगलं व्हावं म्हणून वजनदार अशी शिळा त्या लाकडी लाटेवर ठेवली पाहिजे आणि अशा तेलघानारूपी शरीरातील मन आणि विचार भक्तिभावपूर्ण व संयमी असावेत तरच चिंतन चांगलं होईल. संताजी जगनाडे महाराज यांच्या घाण्याच्या अभंगामधून जे रूपक येतात त्यांचा अर्थ आपल्याला लावता येतो. मग विवेकाला वड म्हणजे घाण्याच्या बैलाला बांधलेली दोरी ती लावावी, ती सुबुद्धीची लावावी. प्रपंचाचा हा गाडा ओढायचा हे तर प्रत्येकाच्या नशिबी आलेलं आहे, पण प्रपंचात राहूनही मन भटकू न देणं, त्याला ईश चिंतनामध्ये बांधून ठेवणं, भक्ती मार्गावर चालण्यासाठी मनाला संस्कारित करणं, मन संयमित ठेवणं, विवेक आणि सद्बुद्धीची कास न सोडणं, अशा नियंत्रित फेऱ्यातून फिरत चैतन्याचं तेल काढावं, मनुष्य देह पुण्यप्राप्तीसाठी झिजवावा, असं तत्वज्ञान या रूपकांच्या माध्यमातून संताजींनी मांडलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मित्रांनो, देहरूपी तेलघाणीचं गुदस्थळ हे उखळ आहे. या उखळातून तिळाची ढेप निरुपयोगीची आहे ती बाहेर टाकली जाते. टाकाऊ ते टाकण्यासाठी आणि आवश्यक असे ते काढण्यासाठी तेलघाणीच्या चरकामध्ये जो लाकडी खांब असतो तो 21 मणाचा असा वजनदार. परमेश्वर रूपी सुताराने विश्वकर्म्याने ही घाण्याची म्हणजे शरीराची रचना केलेली आहे. जीवनसत्व शोषून घेणं, टाकाऊ बाहेर टाकणं हे कार्य अव्याहतपणे करणारी शरीर यंत्रणा त्या विश्वकर्म्यानेच बनवलेली आहे. मनरूपी नंदी जोडल्यावर तेल हाती येईल. मनाला नियंत्रित केल्याने चांगले आचार विचार घडतील. माझे हे घाणारूपी शरीर तो परमेश्वरच चालवतो, असं या रूपकाचं विश्लेषण आपल्याला करता येतं. संताजी महाराज यांच्या अभंगांचं पुढचं वैशिष्ट्य आहे, ज्याला आपण भाषिक किंवा वाङ्मयीन वैशिष्ट्य म्हणूया, ती त्यांची शैली कथात्मक शैली आहे, कथनात्मक शैली आहे. त्यामध्ये पण कथा सांगत असतो. पारंपरिक आटपाट नगर होतं, अमुक राजा राज्य करत होता, ही जी आपली पारंपरिक कथन शैली आहे, संताजी महाराजांच्या अभंगाची शैली सुद्धा ही अशी कथनात्मक आहे. आता एक अभंग बघूया आपण. अभंग क्रमांक 18. हरिश्चंद्र राजाने पाचरी ओळखिल्या
हाकलून दिल्या घरातून, विश्वामित्राशी रंभेने कुत्रा बनविला, मागे नेला घराप्रती. या ठिकाणी हे जे सगळे संदर्भ आहेत, किंवा रावण उचले ना सुदामा उचली, मती गुंग झाली रावणाची, भरतानी त्याग केला पादुकास मान दिला, दुःख ते होतसे कैकेयीच्या जीवाला, गोरोबाने हात तोडून घेतले पुन्हा मग दिले विठ्ठलाने. हे जे सगळे संदर्भ आहेत, हे जे सगळे अभंग आहेत गाण्याचे, या ठिकाणी ही कथन शैली आहे असं कशावरून आपण म्हणू शकतो? याचं कारण असं आहे, ही कथन शैली आहे याचं कारण असं आहे की पौराणिक कथेचा अंश ते घेतात, पौराणिक कथेचा अंश घेतात. मग तो हरिश्चंद्र राजाची कथा असो, विश्वामित्रा रंभाची कथा असो, रावणातली असो, सुदामाची असो, भरताची असो, मार्कंड ऋषीची असो किंवा गोरोबाची असो, या सगळ्या प्रकारच्या कथा ते आपल्या कथनासाठी निवडतात. आणि म्हणून त्यांची शैली ही कथनात्मक शैली आहे, म्हणून त्यांची शैली ही कथनात्मक शैली आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांची जी शैली आहे, पुढचं वैशिष्ट्य आहे की त्यांची अभंगांची शैली ही संवादी आहे, संवाद साधणारी आहे. आपल्या समोरच्या रसिक प्रेक्षकांशी आपण संवाद साधतो आहोत, तशा पद्धतीची त्यांच्या अभंगाची शैली आहे मित्रांनो. आणि ती सोपी पण आहे. प्रासादिकता हा त्यांच्या वाणीचा गुण आहे. संत साहित्य हे कधीच दुर्बोध नव्हतं. मुळातच ते जनसामान्यांच्या आध्यात्मिक उत्कर्षासाठी असल्याने त्यांची भाषा सुबोध सरळ होती आणि ते स्वाभाविक होतं. जनतेशी थेट संवाद घडण्याची अपेक्षा त्याच्यामध्ये असल्यामुळे संवादात्मक शैली आणि कथन शैली ही अपरिहार्यच होती. संताजींचे गाण्यावरील रूपकात्मक स्वरूपाचे अभंग जर आपण वगळले, बाजूला ठेवले, तर त्यांचे उर्वरित जे अभंग आहेत ते अत्यंत प्रासादिक आहेत हे आपल्या लक्षामध्ये, आणि ते संवादी सुद्धा आहेत. उदाहरणार्थ, एकादिशी दिनी संतू तुका वाणी, रावळा अंगणी उभे होते, तेव्हा संतू तेली गेलाशे दर्शना, पांडुरंग चरणा नमियले, तेथुनी तो आला तुका जेते हाता, आलिंगन देता झाला त्याशी, तुका म्हणे संतू पुसतो तुझला, सांगतो तुझला, संतू म्हणे सांगतो पुसतो तुझला सांगतो. ही संवादी शैली आहे, ही संवादी शैली आहे. आणि प्रासादिकता हा तर एकूण संत वाङ्मयाचा एक महत्वाचा गुणच आहे. हा एक चांगला नमुना संवादी शैलीचा आणि प्रासादिकतेचा या ठिकाणी आपल्याला दिसतो. याही खेरीज त्या ठिकाणी ही संवादात्मकता कशामुळे लाभते? तेव्हा जेव्हा यासारख्या उभयान्वयी अव्ययांच्या योजनेमुळे या अभंगाला संवादात्मकता लाभली आहे. तुझ्या सांगाती येते काही काही, संसाराकरिता जन्म वाया गेला, मनाला तो बोध रामदासाने केला, मन हे ओढाळ गुरु फार आहे. ही सगळी प्रासादिकतेचीच लक्षणं आहेत. अभंग वृत्तातील ही निर्मिती असली तरी आता रचना वैविध्य काय आहे? संताजी जगनाडे यांच्या गाण्याच्या अभंगांचं रचना वैविध्य, रचनेमध्ये असणारी अंतर्गत विविधता कशी आहे? ही अभंग वृत्तातील रचना असली तरी काही अभंगात संताजी महाराजांनी काही वेगळे प्रयोग करताना ते आपल्याला दिसतात. झोपेत असताना दिले दान, राजा हरिश्चंद्राने 3.5 भार, भार सुवर्ण होईना ते पुरे, पुरे सर्व देऊन घेतले स्वतःस विकून. अभंग क्रमांक 35. आता या अभंगामध्ये चरणातील अंत्य शब्द पुढच्या चरणाच्या आरंभी योजलेला आहे. म्हणजे भार हा जर शेवटी आला असेल तर पुन्हा तो शब्द पुढच्या चरणाच्या प्रारंभी येतो. भार हा शब्द असा 2 ठिकाणी आलेला आपल्याला दिसतो. भार भार पुरे पुरे हे रचनेचं वेगळेपण या ठिकाणी आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर चरण युग्माचा सुद्धा प्रयोग त्यांच्या अभंगात आपल्याला दिसतो. तो असा आहे, अभंग क्रमांक 36 मध्ये असा आहे. मनोसुविचाराची करुणी कातर, शेंडीस टांगिली वर हो शेंडीस टांगिली वर, लाठीचा आधार तिला फार हो लाठी, फिरे गरगरा जोराने हो फिरे गरगरा, मन पावन चाले तोऱ्याने हो मन पावन चाले तोऱ्याने, संतू वा म्हणे हो म्हणे ही कातर हो, धरावी ध्यानी ध्यानी सर्वांनी. आता या अभंगामध्ये शेंडीस टांगली, फिरे गरगरा, मन पवन चाले या चरणांची पुनरुक्ती त्याच चरणामध्ये झालेली आहे. या पुनरुक्तीमुळे या अभंगाला गीत सदृश्यता प्राप्त झालेली आहे. एकाच अभंगातील सर्व चरणांच्या अंती यमक योजना येथे एका अभंगामध्ये आपल्याला अशी आढळते. मन पवनाचा करुणी नंदी,
पाहुनी संसारामधी संधी, जोखड घेऊन या खांदी, भ्रमाची झोपडी भ्रमाची जापडी बांधी, संतू तेली म्हणे हा नंदी, करीतो सर्व जगाची चांदी. या ठिकाणी अशा पद्धतीने चरणांच्या अगदी यमक सुद्धा आलेला आपल्याला दिसतं. आता या संताजी जगनाडे महाराज यांच्या अभंगामध्ये तुम्हाला संमिश्र वाक्य दिसतील, उभयान्वयी अव्ययांची योजना दिसेल, वाक्प्रचार दिसतील, विशेषण सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ अभंग क्रमांक 43 मध्ये संतू म्हणे माझ्या घाण्याची ती शिळ, देते तिळगुळ यमा हाती. किंवा संतू म्हणे वड आहे अवघड, हिसी काढा तोड काहीतरी. किंवा अभंग क्रमांक 68 मध्ये असेच हे मन राहीना हो स्थिर, नेहमी हुरहुर लागली असे. चंचल हे मन धावे सैरावैरा, यानेच मातेरा केला देहाचा. या चरणामध्ये प्रामुख्याने तिळगुळ देणे, तोड काढणे, हुरहुर लागणे, सैरावैरा धावणे, मातेरा करणे हे वाक्प्रचार आलेले आहे. अर्थाच्या अभिव्यक्तीसाठी त्यांची मदत या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. अर्थाच्या अभिव्यक्तीसाठी वाक्य विचारातील संमिश्र वाक्याचा प्रयोग एका अभंगामध्ये आपल्याला असा दिसतो. जरीही कोणाशी राग फार आला, तरी तू धरी रे शांती फार, तरी रे तू धरी रे शांती फार, अभंग क्रमांक 44. किंवा संतू म्हणे कातर आणील जो ध्यानी, आवडेल तो प्राणी सर्वता जगा, अभंग क्रमांक 37. आता या दोनही अभंगामध्ये जी आपण बघितली, या दोनही अभंगामध्ये संमिश्र वाक्य या ठिकाणी आपल्याला दिसतात, संमिश्र वाक्य दिसतात. आता पुढे आणखी बघा, उभयान्वयी अव्यय सुद्धा त्याचं प्राबल्य या अभंगात आपल्याला दिसतं. बऱ्याच वेळेला उभयान्वयी अव्ययाने सुद्धा चरणाचा प्रारंभ संताजी महाराज करतात. उदाहरणार्थ अभंग क्रमांक 40 तशीच कातर कोणी ते मोडली. अभंग क्रमांक 45 अनिक कंसाचे दारी होती शिळा. अभंग क्रमांक 39 अनिक शत्रुघ्न भरत धरी गेला, जरी तरी तो मग तेने तेव्हा यांसारख्या अव्ययांचं प्राबल्य घाण्यावरील अभंगात आपल्याला दिसतं. संताजी जगनाडे निर्मित घाण्यावरील अभंगात सुभाषित वजा काही चरण आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. उदाहरणार्थ अभंग क्रमांक 6 कीर्ती विना काही मागे ते राहिना, ही रचना अभंग ही सुभाषित वजा रचना. आणखी बघा, संतू म्हणे तुम्ही मागे ते सरावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. त्याच्यानंतर लयबद्धता, संताजी महाराज यांच्या गाण्याच्या अभंगामधून येणारी लयबद्धता अशी आहे. अभंग क्रमांक 7 मध्ये ही लयबद्धता आपल्याला अशी दिसते. ज्याचा नोये भंग तोची जाणावा अभंग, देह आपुला भंग तो माती मिळून या जातो, त्याचे होईनाच काही अंतरी शोधून या पाही, प्राण जातो यमापाशी दुःख होते ते मायेशी. संताजींच्या या रचनेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अध्यात्मभाव समृद्ध करणारी विशेषणे आहेत. ही कोणती विशेषणे आहेत? प्रचंड जोखड, दशकंठ रावण, भ्रमाची झापड, ही जे आहे हे सगळे विशिष्ट अशा प्रकारची विशेषणं त्यांच्या अभंगामध्ये येतात. मित्रांनो, संताजी महाराजांना किंवा एकूणच सगळ्या संतांना हे अलौकिकतेचं आकर्षण आहे. अलौकिकतेचं आकर्षण हा एक महत्वाचा गुण या ठिकाणी आपल्याला दिसतो. ज्या पद्धतीने त्यांच्या अभंगामध्ये पारलौकिकतेचे संदर्भ सहजतेने आणि स्वाभाविकपणे त्या ठिकाणी येतात, संतांना पारलौकिकतेचं आकर्षण वाटणं ही नैसर्गिक अशा प्रकारची गोष्ट आहे. मग भस्मासूर असेल, नारद, ब्रह्मदेव, विश्वामित्र, इंद्र, चंद्र, राजा हरिचंद्र, संत गोराकुंभा, भगवान शंकर, मार्कंडेय ऋषी, विदूर, रावण, कैकेयी, भरत, अशा पारलौकिक व्यक्तिमत्वांचा निर्देश आपल्या आशयाच्या प्रतिपादनार्थ संताजींनी त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला केलेला आपल्याला दिसतो. मग अभंग क्रमांक 17 असेल, 18 असेल, 22 असेल, या ठिकाणी हरिचंद्र राजा आहे, ब्रह्मदेव आहे, भस्मासूर आहे. त्याच्यानंतर या सगळ्यातून त्यांना अलौकिकतेचं आकर्षण आहे हा मुद्दा या ठिकाणी पुरेसा स्पष्ट होतो. त्यांच्या अभंगांच्या अलंकारांचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा अनुप्रास अलंकारही त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतो. अलंकाराचं स्थळ अभंग क्रमांक आपल्याला दिसतं ते अभंग क्रमांक 68 मध्ये तुम्हाला त्यांचा जी शैली आहे अनुप्रास युक्त असलेली त्यांची अभंग शैली आपल्याला दिसते. मन हे ओढाळ गुरु फार आहे, परधन पर कामिनीकडे धावे, असेच हे मन राहीना हो स्थिर, नेहमी हुरहुर लागली असे. संतू म्हणे मन करा तुम्ही स्थिर, राऊळा अंगणी जाऊन या, अभंग क्रमांक 68. या अभंगामध्ये अनुक्रमे र, प, ह, अ आणि न या वर्णांची पुनरुक्ती झाल्यामुळे
अनुप्रास अलंकार या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि सगळ्यात महत्वाचं की प्रतीक बाहुल्य, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यांच्या अभंगामध्ये प्रतीक येतात. आणि ही सगळी प्रतीक जी ती तेलघाणीच्या व्यवसायाशी निगडीत जे व्यवसायजन्य शब्द आहेत, ही व्यावसायिक जी बोली आहे, या व्यावसायिक जन्य जे शब्द ते सगळ्यांना त्यांनी प्रतीक रूप करून या ठिकाणी मांडलेलं आपल्याला दिसतं. मग याच्यामध्ये काय काय असेल, तर याच्यामध्ये त्या ठिकाणी विशेषतः कातररूपी विवेक, कातररूपी विवेक प्रतीक आहे. शेंडीचे झोपेशी लावलेले प्रतिकात्मक अर्थ साधर्म्य, मोहरूपी खुंटी, घाण्याशी संबंधित वड, लाट, लाटी, जोखड हे सगळे प्रतिकरूप म्हणून त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतात. आता काही टीकाकारांनी संताजी महाराजांचं कर्तृत्व नाकारलेलं आहे. आपल्याला हे त्यांच्या टीकेचा प्रतिवाद करता येतो आणि तो करताना आपल्या साहजिकच जगनाडे महाराजांच्या अभंगांच्या शैलीचा, त्यांच्या अभंगातून प्रकटणाऱ्या वाङ्मयीन गुणांचाच आधार घ्यावा लागतो. आणि त्यांच्या अभंगातून प्रकटणाऱ्या वाङ्मयीन आणि भाषिक गुणांचा आधार घेऊनच आपण टीकाकारांच्या मताचा प्रतिवाद त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आता त्यांचे समकालीनत्व नाकारण्यात आलेलं होतं की ते समकालीन नव्हेतच, पण ते समकालीन होते याचा पुरावा आपल्याला त्या अभंगातून त्या ठिकाणी देता येतो. आणखी जर द्यावयाचा असेल तर संताजी महाराजांनी आपल्या अभंगातून जातीभेदाला नकार दिलेला आहे. आणि संत तुकोबांनी सुद्धा जातीभेदाला नकार दिलेला आपल्याला माहिती आहे. जगनाडे महाराज यांनी पण जातीभेदाला नकार दिला. ते संत तुकारामांनी जातीभेदाला नकार दिला आणि जगनाडे महाराज यांनी पण जातीभेदाला नकार दिला. या मुद्द्याच्या आधारे जगनाडे महाराज आणि संत तुकोबा हे समकालीन आहेत. ते समकालीन नाहीत असा जो मुद्दा विरोधक मांडतात किंवा टीकाकार मांडतात तो कसा गैरलागू आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. मुद्दा आहे जातीभेदाला दोघांनी समान भूमिकेतून नकार दिलेला आहे. सगुण हा घाना घेऊनी बैसलो, तेली जन्मा आलो घाना घ्याया. नाहीतर तुमची आमची एक जात, कमी नाही त्याचा अनुरेणू. तुमची आमची जात एक आहे, अनुरेणूचा देखील फरक नाही. संतू म्हणे जाती त्या दोनच आहे, स्त्री आणि पुरुष शोधून या पाहे. ही समतेची जी भूमिका आहे ती जी तुकोबांची होती तीच तर संत जगनाडे महाराज यांची होती. आणि म्हणून जातीभेदाला समान भूमिकेतून नकार दोघे जण देतात, म्हणून दोघे समकालीन आहेत. मित्रांनो, दुसरा मुद्दा आपण असा घेऊ शकतो तर त्यांच्या गाण्याच्या अभंगावरून की व्यवसायजन्य शब्दांची त्यांनी जी योजना केलेली आहे या योजनेतून त्यांचं जे समकालीनत्व आहे ते सिद्ध होतं. आपण जशी चर्चा मगाशी केली, त्यांच्या गाण्याच्या अभंगातून येणारे जे वेगवेगळे शब्द आहेत, उदाहरणार्थ घाना, तीळ, नंदी, लाट, शिळा, वड, जोखड, तेल, नाही का, हे सगळे प्रतीक रूप आहे. मग या किंवा आणखी जो एक अभंग आहे 16व्या क्रमांकाचा किंवा 21व्या क्रमांकाचा अभंग आहे, या सगळ्या अभंगामधून जे शब्द येतात की नाही, पाचरी, खील, लाट, कड, हे सगळे व्यवसायनिष्ठ शब्द संताजी जगनाडे महाराज यांनी आपल्या अभंगामध्ये योजलेले आहे. व्यवसायनिष्ठ शब्दांच्या योजनेमुळे दोन गोष्टी सिद्ध होतात, दोन गोष्टी अगदी सुस्पष्ट होतात. कोणत्या दोन गोष्टी सुस्पष्ट होतात? एक, संताजींच्या नावे असलेली रचना ही संताजींचीच आहे, कारण ते तेली जातीत जन्माला आलेले होते. तेलघाणा हा त्यांचा व्यवसाय होता आणि तेलघाण्याशी निगडीतच शब्द त्यांच्या अभंगामध्ये येतात. म्हणून संताजींची रचना ही त्यांचीच आहे, दुसऱ्याची नाही. घाण्याचे अभंग हे स्वतः संताजी महाराज यांनीच लिहिलेले आहेत. याचं काय कारण? याचं कारण सुस्पष्ट आहे. कारण तेलघाणीचा व्यवसाय करणाऱ्या जगनाडे महाराज यांच्या अभंगामध्ये व्यवसायजन्य शब्द येतात. घाना, तीळ, नंदी, लाट, शिळा, वड, जोखड किंवा मग पाचरी, खील, लाट वगैरे. तेव्हा संताजी महाराजांच्या नावे असलेली त्यांची जी अभंग निर्मिती त्यांचीच आहे, कारण ते स्वतः तेली जातीचे, तेलघाणा चालवणारे आणि त्यांच्या अभंगामध्ये येणारे तेली व्यवसायाशी संबंधित शब्द हा पुरावा. म्हणून संताजींच्या नावे असलेली रचना त्यांचीच आहे, याबद्दल टीकाकारांनी कृपया आक्षेप घेऊ नये. दुसरी गोष्ट सिद्ध यातून अशी होते की संताजींच्या नावे असलेली जी रचना आहे ती आख्यान रचनेसारखी नाही. ती रचना पंडित कवींची जी आख्यान रचना आहे तशी अजिबात नाही. आणि म्हणून त्यांचा कालखंड मागे पुढे करू नका.
पंडिती काव्याच्या कालखंडात संताजींना ढकलू नका. संताजी महाराज हे तुकारामांच्या समकालीन वारकरी परंपरेतले, वारकरी संप्रदायातले, हा सांगण्याचा मुद्दा त्यांच्या या व्यवसायजन्य जे शब्द आहेत त्यातून आपण करतो. मित्रांनो, संताजींच्या नावे असलेली रचना आख्यान रचनेसारखी मुळीच नाही. संताजींच्या अभंगांचं श्रेय टीकाकारांनी उत्तरकालीन पंडित कवींना देऊ केलेलं आहे. हे जे संताजींच्या नावे असलेले अभंग आहेत ते संताजींचे नसून उत्तरकालीन पंडित कवींचे कुणाचे तरी असावेत असं म्हटलं गेलं टीकाकारांकडून. तेव्हा हे अभंग उत्तरकालीन पंडित कवींचे नाहीत, कारण ती आख्यान रचना नाही. ती जर आख्यान रचना राहिली असती तर कुठेतरी पुनर्विचार करावा लागला असता, पण त्याची गरज नाही. कारण मूळ हे सगळे अभंग, संताजींची ही गाण्यावरची निर्मिती जी आहे अभंगांची, ती सगळी आख्यान रचनेसारखी नाही. ती पंडिती काव्यात टाकली जाऊ शकत नाही. पंडिती काव्याशी तिचा फारसा संबंध नाही. आणि ही रचना जी आहे ती व्यावसायिक बोलीचा वापर त्याच्यामध्ये असल्यामुळे दोन गोष्टी पुन्हा सिद्ध होतात. एक, संताजी आणि संत तुकाराम हे समकालीन. दोन, संताजींची रचना ही त्यांचीच रचना आहे, कारण तेली व्यवसायाशी निगडीत शब्द त्यांच्या अभंगामध्ये येतात. आणि त्यांची रचना ही आख्यान रचनेसारखी मुळीच नसल्यामुळे त्यांची रचना उत्तरकालीन पंडित कवींसारखी वाटण्याची शक्यता तेथे अजिबात उरत नाहीत. कारण पंडित कवींच्या आख्यान रचनेमध्ये व्यवसायजन्य शब्द येत नाहीत. पंडित कवींच्या आख्यान रचनेमध्ये त्या ठिकाणी जे शब्द आहेत व्यवसायजन्य बोलीतले ते त्या ठिकाणी येत नाहीत, अजिबात येत नाहीत. त्याच्यानंतर जगनाडे महाराज यांची जी भूमिका आहे ती लोकशिक्षकाची भूमिका आहे. लोकशिक्षण, प्रबोधन, जनप्रबोधन ही भूमिका त्यांची त्या ठिकाणी आहे. मित्रांनो, संत तुकारामांप्रमाणेच भोवतालाच्या ऐहिक सुखाच्या नादी लागलेल्या समाजाला त्यांनी उपदेश केलेला आहे. यामागे संताजी जगनाडे महाराज यांची भूमिकाही संत तुकारामांसारखीच सर्व जनाची आत्मोन्नती व्हावी हीच त्यांची पण भूमिका आहे. आणि ही भूमिका लोकशिक्षकाची भूमिका आहे. लोकशिक्षणाच्या उदात्त हेतूने संताजी जगनाडे यांनी गाण्यावरील अभंग हे रचलेले आहे. मन हे ओढाळ गुरु फार आहे, परधन पर कामिनीकडे धावे, हा अभंग असेल. किंवा जन्मोनिया इहलोकी काय केले, पुष्कळच ते धन मिळविले, हा अभंग असेल. तेव्हा ईश्वर कृपेने लाभलेल्या मनुष्य देहाचं सार्थक काय केलं, हा तळमळीचा प्रश्न जेव्हा ते विचारतात तेव्हा त्यांची भूमिका ही लोकशिक्षकाचीच तर भूमिका आहे. ऐहिक समृद्धीसाठी जर मनुष्य देहाचा वापर केला असेल तर ते जीवन व्यर्थ गेलं असं ते जनांना उपदेश करतात. आणि कीर्ती शिल्लक राहील असं काहीतरी करा हा उपदेश जेव्हा करतात तेव्हा ती लोकशिक्षकाचीच भूमिका त्या ठिकाणी आहे. आणि ही जे लोकशिक्षण आहे हे लोकशिक्षण संतांनीच केलेलं आहे. हे लोकशिक्षण संतांनीच त्या ठिकाणी केलेलं आहे. संत तुकारामांनी ही प्रसविती रांडापोरा असं म्हणत जनांची कान उघडणी केलेली होती. तेव्हा या सगळ्या विवेचनातून असं स्पष्ट होतं की संताजी जगनाडे हे तुकारामांचे समकालीन आहेत. त्यांची रचना ही संत कुळातलीच रचना आहे, वारकरी परंपरेतलीच ती रचना आहे. त्यांची कविता अजिबात आख्यान कवितेसारखी नाही. आख्यान कवी लोकशिक्षणाच्या तळमळीतून काव्य रचत नाही. आख्यान कवी लोकशिक्षणाच्या तळमळीतून आख्यान काव्य रचत नाही. पंडित कवींनी रचलेलं आख्यान काव्य हे बऱ्याचदा मोक्षप्राप्तीच्या हेतूतून, पुण्यप्राप्तीच्या हेतूतून घडलेलं आपल्याला दिसतं. पण संतांची जी कविता आहे ती मात्र लोकांचा उद्धार व्हावा, लोकशिक्षणाच्या भूमिकेतून संतांची रचना येते. जगनाडे महाराज यांची रचना सुद्धा ही अशी प्रबोधनाच्या भूमिकेतून आलेली असल्यामुळे त्यांची अभंग रचना त्यांचीच आहे. त्यांच्या अभंग रचनेचं श्रेय उत्तरकालीन पंडित कवींना अजिबात देण्यात येऊ नये. मित्रांनो, संत तुकाराम आणि संताजी जगनाडे यांच्या परस्पर प्रीतीचा एक दाखला तुकारामांचे वंशज गोपाळ बाबा यांच्या दैनंदिनीमध्ये अभंग रूपाने असा आढळतो. संताजी तेली बहुत प्रेमळ, अभंग लिहित पैसे जवळ, धन्य त्याचे सबळ, संग सर्व काळ तुकयाचा. संत तुकाराम आणि संत जगनाडे महाराज हे समकालीन असल्याचं या अभंगातून देखील मान्य करण्यात आलेलं आहे. आता जन्ममृत्यूविषयक चिंतन त्यांच्या अभंगातून आलेलं आपल्याला दिसतं. सावध व्हारे माझ्या जातीच्या तेल्यांनो, अवघ्या जणांनो सावध व्हारे, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. संतू मने सावध कोण झाला, देहा सहित गेला तुकावाणी, मृत्यू अटळ आहे.
हे तो कोणत्याही क्षणी येईल, त्याला सामोरे जा, त्याशिवाय पर्याय नाही. मृत्यूच्या तावडीतून कुणीही तुम्हाला सोडवणार नाही. तेव्हा मृत्यूपर्यंतच्या जीवनात सावध राहा, त्या जीवनाचा सदुपयोग करा. आणि ज्या पद्धतीने तुकारामांनी पुण्यप्राप्ती, परोपकार, लोकोद्धार, ईश्वर भक्ती यासाठी त्यांनी आपल्या जीवनाचा उपयोग केला, तसंच तो लोकांनीही करावा. तसे केलंच तर सदैह वैकुंठ गमनाचे तुम्ही अधिकारी होणार. अशा पद्धतीने संत वाङ्मयामध्ये येणारे जे निर्देश आहेत ते आपल्या या ठिकाणी बघता येतात. थोडक्यात संताजी महाराज यांनी सुद्धा संत तुकाराम यांच्याप्रमाणेच, किंबहुना वारकरी परंपरेतल्या संतांप्रमाणेच त्यांनीही जन्म मृत्यूचं चिंतन आपल्या अभंगातून केलेलं आहे. आणि त्यांनाही मोक्षाची आस होती, हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं होतं. मित्रांनो, जगनाडे महाराज यांच्या अभंगातून तत्वज्ञान तर फार मोठ्या प्रमाणामध्ये येतं आणि ते प्रतीकातून आपण त्याचं विश्लेषण करू शकतो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पुष्कळ ते जे सगळे अभंग आहेत ते सगळे या अंगाने आपण पाहू शकतो की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तत्वज्ञान आलेलं आहे. हे सगळं तत्वज्ञान जे आहे ते मोक्षच्या संदर्भामध्ये, मानवी जीवनाचं कल्याण कसं होईल या अंगाने ते सगळं तत्वज्ञान या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि म्हणजे मग शीळ असेल तर शीळ म्हणजे काय, तर घाण्याचा मोठा दगड, ज्यामुळे तेलबियांचं चर्वण होऊन तेल निघतं. येथे मनशांतीरूपी शीळ, ज्यामुळे विकारांचं चर्वण होईल, विकार चेंगरले जातील, मन शुद्ध होईल. मनशांती ही अनेक शरीर मनोव्याधींवरील खात्रीचा उपाय आहे. म्हणून तिचं महत्व त्यांनी अभंगातून, म्हणजे मनशांतीचं महत्व त्यांनी गाण्याच्या अभंगातून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. व्यवसायजन्य शब्द असतील, त्यानंतर समतेचा आग्रह असेल, विषमतेला, जातीय विषमतेला त्यांनी नकार दिलेला असेल आणि व्यवसायजन्य शब्द रूपक म्हणून वापरलेले असतील, लोकशिक्षणाची भूमिका घेऊन अभंगाची निर्मिती केली असेल, तर ही सगळ्या गोष्टी पाहू जाता हे संत काव्यच आहे. जगनाडे महाराजांची निर्मिती संत काव्यच आहे. ती अजिबात पंडिती कविती सारखी नाही, ही सगळी रचना त्यांचीच आहे. असे सगळे मुद्दे आपण या ठिकाणी सुस्पष्ट आपल्याला करता येतं. मग आता त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या अभंगामध्ये येणारे जे काही प्रतिमा आहे, प्रतीक आहे, त्यांचा विचार करताना आपल्याला आपण बघतो आहोत ते सगळेच, हे सगळी रूपकं जी आहेत त्यांना आध्यात्मिक सूचकार्थता लाभलेली आहे. मग ते वड असेल, कातर असेल, घाणा असेल, जोखड असेल, कुडी, या सगळ्या प्रतीकांना आध्यात्मिक अंगाने सूचकार्थता लाभलेली आहे. वड असेल तर वट लावणे, नियंत्रण करणे या अर्थाने. कातर असेल तर साधन विवेक, कातर म्हणजे काय, साधन विवेक. घाणा म्हणजे काय, मानवी देह किंवा मानवी आयुष्य. जोखड म्हणजे काय, जडता किंवा बंधन. कुडी म्हणजे शरीर. टोपण म्हणजे देह किंवा वेष्टन. या अर्थाने त्यांच्या अभंगाच्या प्रतीकांकडे आपल्याला बघता येतं. त्याच्यानंतर त्यांची जी शब्दकळा आहे ती संत तुकारामांसारखीच त्या ठिकाणी आपल्याला दिसते. ती देखील प्रासादिक आहे. जनांचा उद्धार व्हावा अशा प्रकारची त्यांची जी एकूण भूमिका लोकोद्धाराची ती आपल्याला दिसते. आत्मोद्धाराची कळकळ त्यांना सुद्धा आहे. संतश्रेष्ठ तुकोबारायांप्रमाणे संताजी जगनाडे यांनी सुद्धा जातीभेद हा नाकारलेला आहे. मानवी जीवनाचं साफल्य मोक्षप्राप्तीतच असल्याचं दोघांनी सांगितलेलं आहे. षड्रिपूंपासून माणसाने अलिप्त राहावं, विवेक बाळगावा, मानवी जीवन सार्थकी लावण्याची शिकवण देऊन संत तुकारामांप्रमाणेच लोकशिक्षकाची भूमिका जगनाडे महाराज यांनी सुद्धा आपल्या अभंगातून घेतलेली होती. व्यवसायजन्य शब्दांची योजना असेल, सरळ उपदेश, थेट उपदेश, कुठे वक्रोक्ती नाही, वाणीची सुबोधता, प्रासादिकता, संस्कृत प्रभावाची शून्यता, कुठल्याही प्रकारचं संस्कृत भाषेचा प्रभाव त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यावर दिसत नाही. समकालीन संतांचा उल्लेख आहे. बहुजनातील गोरोबा कुंभार सारख्या संतांचा उल्लेख त्यांच्या अभंगामध्ये येतो. संत तुकारामांच्या अभंग वाणीचा आणि शैलीचा प्रभाव या सर्व कारणांमुळे त्यांची रचना आख्यान काव्य ठरत नाही, तर ती संत रचनाच ठरते. ती संत रचना आहे. टीकाकारांनी त्यांची रचना ही उत्तरकालीन पंडित कविती सारखी आहे असं म्हटलं होतं. त्याला हे आपण उत्तर देतो आहोत. संत तुकारामांच्या अमूल्य अशा अभंगांच्या वह्यांचं त्यांनी रक्षण केलं. लोकगंगेतून आणि स्वस्मरणातून तुकोबांच्या अभंगांचं पुनर्निर्माण करून, त्याचं संरक्षण करून त्यांनी तुकारामांचे अभंग पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचवले. हे कार्य अविस्मरणीय असंच त्या ठिकाणी आहे.
हे कार्य आपल्याला त्या ठिकाणी अधोरेखित करता येतं. तुकोबांचे अभंग आपल्यापर्यंत जे सुरक्षितपणे पोहोचलेले आहेत ते श्रेय आपल्याला मान्य करावं लागेल. आणि हे कार्य करून जगनाडे महाराजांनी हे जे कार्य केलं, हे कार्य करून त्यांनी वारकरी संप्रदाय असेल किंवा माय मराठी असेल किंवा एकूण संत वाङ्मय असेल, याच्यावर त्यांचं ऋण आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्यांचं हे ऋण म्हणजे संत वाङ्मयाला असणारं योगदान, माय मराठीला असलेलं योगदान, हे आपल्याला नजरे आड करून चालणार नाही. त्यांची गाण्यावरील अभंगांची निर्मिती अत्यंत विलक्षण आहे, सर्वांगाने विलक्षणीय आहे. भाषिक आणि वाङ्मय दृष्ट्या सुद्धा ती समकालीन संत निर्मितीच्या तुलनेत कुठेही कमी पडत नाही, कुठेही उणी नाही. त्यांच्या अभंगावरचा तुकारामांचा जो प्रभाव आहे तो अगदी स्वयंस्पष्ट आहे. आणि म्हणून त्यांचं जे निकटत्व आहे ते त्या ठिकाणी स्पष्ट होतं. किंवा टीकाकारांनी त्यांचं समकालीनत्व नाकारलं, त्यांच्या अभंगांचं श्रेय नाकारलं, त्याला आपण उत्तर अशा पद्धतीने देऊ शकतो. तेव्हा संत जगनाडे महाराज यांच्या अभंगातून अशा पद्धतीने भाषिक आणि वाङ्मयीन वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्या नजरेस येतात आणि त्याची चर्चा आपण केली. आणि त्यासोबतच जगनाडे महाराज यांच्या ही जी निर्मिती आहे, या निर्मितीतून प्रकटणारी जे भाषिक वैशिष्ट्य आहेत किंवा वाङ्मयीन वैशिष्ट्य आहेत, त्यांचा उहापोह आपण आपल्या मर्यादित वेळेत या ठिकाणी केला. म्हणे संतू तेली या फेसबुक पेजवर आयोजकांनी या ठिकाणी मला व्याख्यानासाठी आमंत्रित केलं आणि मला संधी दिली. याबद्दल मी आयोजकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आणि उपस्थित असलेले जे आपले समाज बांधव किंवा अभ्यासक, रसिक, प्रेक्षक आणि श्रोते आहेत, या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. जय संतांची.